बुलढाण्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 स्मारकांचं उद्घाटन आहे। नगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर महाविकास आघाडीचा आक्षेप आहे। सर्व जातीय महापुरुष असा उल्लेख असल्यानं मवियाचा आक्षेप आहे। तर पुतळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। माझा या शब्दावरच पहिले आक्षेप आहे की महापुरुषांना कुठलीही जात नसते। महापुरुष हे सर्व जातीचे असतात। जर आतापासूनच आपण जर हे म्हणायला सुरुवात केली अजून तर उद्घाटन झालं नाही तर उद्या विनाकारण जाती जातीमध्ये तेढ भावना निर्माण होऊ नये आणि कुठलीही घटना घडू नये म्हणून या शब्दावर सर्वप्रथम आम्ही आक्षेप या ठिकाणी घेत आहे। पुतळ्याच्या नाजूक विषयाच्या अनुषंगाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि सगळ्या शासन निर्णयाचा जो आशय आहे तो पुतळ्यांची सुरक्षा आणि मजबूती हा एकंदरीत असणारा आशय आहे। या दोन्हीची शहानिशा मुख्यमंत्र्यांनी हे करणं अत्यंत आवश्यक आहे। कुठेही विटंबनासारखा प्रकरण होणार नाही याकरता सुरक्षा प्रदान करणे, याची काळजी घेणे आणि सोबतच अलीकडच्या काळात पुतळे पडण्याची घटना वारंवार घडत आहे, त्यामुळे त्याचे स्ट्रक्चर ऑडिट या दोन गोष्टींची शहानिशा ही मुख्यमंत्र्यांनी करावी। त्यामध्ये काय उणीव असेल तर ती उणीव तात्काळ दूर करावी। सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे। 10 मिनिटांमध्ये स्ट्रक्चर ऑडिटची कॉपी आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो। एकही पुतळा विना परवानगीचा नाही। सगळ्या पुतळ्यांच्या क्लेम ऑर्डरपासून चीफ आर्किटेक्टपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या खात्यांच्या एनओसीसह सगळ्या स्मारकांचं म्हणजे पुतळ्यांच्या परमिशन देखील त्या ठिकाणी 100% मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी आता कोलीकोई बंद केली पाहिजे।